मी रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रेसिपीवर घेऊन आलेली आहे सकाळच्या घाईत डब्याला करता येईल असा मस्त गुबगुबीत पनीर पराठा। किती भारी दिसतोय, सारण भरपूर भरून आणि न फाटता करायला देखील एकदम सोपं आहे आणि करायला जर गेलं तर 20 मिनिटं सुद्धा खूप होतील। एवढा सोपा पनीर पराठा, सारण ओलसर होऊ नये, पराठा फुटू नये म्हणून अगदी सोप्या आणि कामाच्या टिप्स आपण सांगितलेल्या आहे। आतापर्यंत आपण खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहे आपल्या चॅनलवर पराठ्याचे। आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। परफेक्ट स्टफिंग आहे, एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर मुलांना नाश्त्याला किंवा डब्याला द्यायचं असेल तरी सुद्धा परफेक्ट ही रेसिपी आहे। सारण परतण्याची अजिबात गरज नाही आणि पराठ्यात खूप सारे टिप्स सांगितलेत आहेत, तेवढ्या फक्त शेवटपर्यंत नक्की बघा आणि लक्षात ठेवा। तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आपण या ठिकाणी बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 कप गव्हाचे पीठ घेणार आहोत। बरेच जण मैदा देखील घेतात, पण आपण मैदा न घेता आपण गव्हाच्या पिठात आज करणार आहोत पराठा। चवीनुसार आपण यामध्ये मीठ देखील घेणार आहोत। मीठ या ठिकाणी आपण घालून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण थोडे थोडे पाणी घालून हे घट्टसर मळून घेऊया। हे खूप घट्ट देखील मळायचे नाहीये आणि खूप पातळ देखील मळायचे नाहीये। मध्यम कन्सिस्टन्सीचे आपल्याला या ठिकाणी हे कणिक मळून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले हे कणिक अशा पद्धतीने आपण मळत आहोत आणि संपूर्ण कणिक आपले हे मळून झालेले आहे, आपण बघू शकता। छान याला मुठी देऊन देऊन मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हाताने चोळल्यामुळे काय होते की हे छान मऊ होते। बघा अशा पद्धतीने आपले हे कणिक मऊ झालेले आहे आणि एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे कणिक भिजत ठेवूया। तर चला हे कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी आपण घेतलेले आहे धने, काळी मिरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे, जिरे देखील आपण घेऊया आणि अशा पद्धतीने याचे जाडे भरडे वाटण तयार करून घेऊ। हे बघा आपण अशा पद्धतीने हे जाडे भरडे केलेले आहे। फार जास्तही बारीक नाही आणि जास्त पण जाड नाही। तर बघा हे आपलं मिक्सर मधून काढून झालेलं आहे वाटण। तर बघा हे आपण काढून घेऊया आणि तुम्हाला जर हे मिक्सरला बारीक करायचे नसेल तर तुम्ही धनेपूड, जिरेपूड, काळी मिरी पूड देखील वापरू शकता। तर बघा या ठिकाणी आता आपण पनीर घेतलेले आहे। तर हे पनीर मी 250 ग्रॅम घेतलेले आहे। पनीरमध्ये आपल्याला पाण्याचा अंश असतो तर तो राहू नये त्यामुळे आपण हे स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर आपण हे टिपून घेतलेले आहे आणि पनीरमध्ये असतोच पाण्याचा अंश, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने करत आहोत। तर पनीर आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण स्वच्छ करून अशा पद्धतीने हे किसून घ्यायचे आहे। हे संपूर्ण आपलं पनीर किसून झाल्यानंतर यामध्ये आता आपण हे सर्वात अगोदर केलेला मसाला ऍड केलेला, त्यानंतर आपण लाल तिखट ऍड केलेलं, आमचूर पावडर ऍड केलेली, कसुरी मेथी ऍड केलेली आहे, मिरची पावडर ऍड केलेली आहे, कोथिंबीर पुदिना आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे, आलं लसूण पेस्ट ऍड केलेली आहे, हळद देखील आपण यामध्ये ऍड करूया, किसलेले आले आणि भरपूर अशी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली पुदिना आणि कोथिंबीरची पानं आपण या ठिकाणी ऍड केलेले आहे। आपण या ठिकाणी हा कांदा देखील एकदम बारीक चॉप करून मिक्स केलेला आहे। चवीनुसार मीठ देखील घालूया। बऱ्याच जणांना काय होतं की कांदा घातल्यानंतर पराठा लाटायला त्रास होतो, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा कांदा घालू शकता। तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल। मिक्स करताना हे आपल्याला दाबून मिक्स करायचे नाही, तर एकदम हलक्या हाताने हे मिक्स करायचे आहे। तुम्ही जर हे दाबून मिक्स केले तर याला पाणी सुटेल आणि एखादे ओले झाले तर परतताना आपल्याला हा पराठा फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला हे हलकेच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपले हे संपूर्ण पराठ्याचे सारण म्हणजेच आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। तुम्हाला बघूनच कळतंय
किती छान आणि मोकळे मोकळे आपले हे सारण या ठिकाणी झालेले आहे. अजिबात याला पाणी सुटलेलं नाही. सारण तयार आहे आणि कणिक देखील मळून ठेवलेली आहे. तर आता आपण पराठा तयार करायला घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हा आपण छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे. नेहमीची पोळी करतो त्यापेक्षा आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे. आणि याची आपण अशा पद्धतीने ही वाटी तयार करून घेऊया. आणि ही वाटी तयार करत असताना ही मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आणि बघा हे आपण संपूर्ण सारण यामध्ये भरून घेतलेलं. अशा पद्धतीने केल्यावर काय होतं की आपण ज्या वेळेला पराठा लाटतो तर त्याची छान लेयर तयार होते. तर अशा पद्धतीने आपण हा हुंडा छान बंद करून घेऊया. मी सांगितलेल्या पद्धतीने जर आपण हा हुंडा तयार करून घेतला तर पराठा देखील छान फुगायला देखील मदत होते आणि भरपूर सारण देखील आपण त्यामध्ये भरू शकतो. सारण भरल्यानंतर हा आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला अगोदर हाताने थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि मग आता आपण हा लाटून घेणार आहोत. सारण मस्तपैकी आतपर्यंत आपण भरून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने हे थोडेसे पसरवून घेऊया. जेणेकरून आपल्याला पराठा लाटण्यासाठी एकदम सोपं जाईल. तर हा पराठा आपण लाटत असताना हा आपल्याला कडेकडेने लाटायचा आहे. आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण एकदम कडेकडेने लाटत आहोत. आणि हा आपल्याला मध्येच लाटायचा नाही तर साईडनी कडेकडेनेच लाटायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित लाटला जातो. बघा अशा पद्धतीने. हा खूप पातळही लाटायचा नाही आणि आपल्याला हा खूप जाडही ठेवायचा नाही. सुरुवातीला काय दाखवले त्याप्रमाणे आपण सारण भरून बघा मस्तपैकी हा थोडे थोडे पीठ लावून अशा पद्धतीने हा लाटून घेत आहोत. या ठिकाणी आपला हा पराठा लाटून झालेला आहे. आपण बघू शकता. हलक्या हलक्या हातानेच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला हा तवा तापलेला आहे आणि हा आपण पराठा भाजण्यासाठी आपल्याला हा गॅस तापवल्यानंतर हा गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आणि मस्तपैकी आपला एक साईडनी पराठा भाजल्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी देखील भाजून घेऊया. आणि याला मी गावरान तूप लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावू शकता. तर तवा मस्तपैकी तापलाय आणि मस्त खरपूस आपला हा पराठा देखील भाजत आहे. गॅस खूप मोठाही ठेवू नका आणि खूप कमीही ठेवू नका. तर गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी खरपूस हा आपला झालेला आहे पराठा. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील एकदम खरपूस भाजून घेऊ. मस्त गुबगुबीत आपला हा पराठा बघा मस्तपैकी पनीर पराठा शेकून झालेला आहे. रंग देखील बघा किती मस्त आला. एकदम पराठा भारी झालेला आहे. उरलेले पराठे आपण असेच तयार करून घेऊ. खम्म फुललेला पनीर पराठा दिसतोय. बघा किती मस्त. हा दिसायलाच नाही तर खायला देखील एकदम स्वादिष्ट आहे. हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. बघा कसे मस्त दिसताय. अगदी मस्त मऊ लुसलुशीत. सारण बघा सगळीकडे मस्त पसरलंय. या ठिकाणी मी हा एक पराठा तुम्हाला उघडून देखील दाखवते. तर बघा. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच आपल्या रेसिपीला छान प्रतिसाद देत चला. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.